नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ विथ गवानी सर या चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. व्हिडिओ बनवण्यामागचा सगळ्यात मेन उद्देश असा आहे की महाराष्ट्रातील असे काही मुलं आहेत की ज्यांना सुविधा शिक्षणाच्या जास्त नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत 10वीचा SSC बोर्डचा पहिला चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आपण ह्या चॅप्टर मध्ये 1 बाय 1 टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात पहिला, तुम्हाला जर का लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सॉल्व्ह करायचा असेल तर तुमच्यासाठी क्रॅमर्स रूल्स हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. तर लिनियर म्हणजे व्हेरिएबलचा पॉवर एक असणे, x प्लस वाय इक्वल 3. हा x व्हेरिएबल y व्हेरिएबल ही इक्वेशनची लेफ्ट हँड साइड आहे आणि ही इक्वेशनची राईट हँड साइड आहे. या व्हेरिएबलचा पॉवर एक आहे आणि ह्या व्हेरिएबलचा पण पॉवर एक आहे, म्हणून ते झालं लिनियर. लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड इन्व्हॉल्व्ह झालेला आहे त्याच्यात, म्हणून ते झालं इक्वेशन. आणि त्याच्यात दोन व्हेरिएबलचा समावेश आहे म्हणून टू व्हेरिएबल. पण याला सॉल्व्ह करण्यासाठी जेवढे व्हेरिएबल तेवढेच इक्वेशन लागत असतात, तेव्हा ते सॉल्व्ह होत असते. मग इथं x प्लस वाय इक्वल 3 आहे, तर याला सॉल्व्ह करण्यासाठी अजून एक इक्वेशन लागत. तर आपण इक्वेशन घेऊ 3x प्लस 4y इक्वल 5. आता येथे दोन इक्वेशन झाले, या इक्वेशनला सॉल्व्ह. तुम्हाला क्वेश्चन असाच येईल सॉल्व्ह, तर तुम्हाला क्रॅमर्स रूल येणं खूप गरजेचं आहे. तर बघा, एकदम सोप्या भाषेमध्ये क्रॅमर्स रूल मध्ये डिटर्मिनंटचा यूज केला जातो. मग डिटर्मिनंट नेमकी सॉल्व्ह तरी कशी करायची? तुम्ही इक्वेशनला बघा, या इक्वेशन मध्ये एक्स कोएफिशियंट, वायचा कोएफिशियंट आणि राईट हँड साइडला जर का बघितलं तर कॉन्स्टंट व्हॅल्यू. दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट, वायचा कोएफिशियंट आणि राईट हँड साइडला जर का बघितलं तर कॉन्स्टंट व्हॅल्यू. तर इथं सगळ्या गोष्टी आल्या. मग लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सॉल्व्ह तरी कसा करायचा क्रॅमर्स ना, तर समजून घ्या. पहिलं नॉर्मल इक्वेशन आपण घेऊ, त्यानंतर फ्रॅक्शन इक्वेशन घेऊ आणि त्यानंतर मिक्स इक्वेशन घेऊ. अशा 3 टाईपचे लिनियर इक्वेशन असतात. तर बघा, आपण पहिलं नॉर्मल इक्वेशन सॉल्व्ह करू. क्रॅमर्स रूल या पूर्ण सिरीज मध्ये आपण 1 बाय 1 पुऱ्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचे क्वेश्चन आपण क्रॅमर्स रूलना सॉल्व्ह करणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने क्रॅमर्स यूज करायचा. एक्झाम्पल घेऊ आपण 3x प्लस 4y इक्वल 5a, 2x प्लस 3y इक्वल 2a. हे दोन इक्वेशन हे लिनियर आहे कारण की यांचा व्हेरिएबलचा पॉवर एक आहे. दोन व्हेरिएबल आहे म्हणून ते टू व्हेरिएबल आहे. राईट हँड साइडला कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. मग क्रॅमर्स ना सॉल्व्ह करण्यासाठी 3 मेथड व्यवस्थित लक्ष देऊन बघा. डी, त्यानंतर सेकंड असतो dx आणि थर्ड असतो dy. डी म्हणजे डिटर्मिनंट. आता ह्या डी ला जर का बघितलं, इथं dx आहे, इथं dy आहे. एकदम व्यवस्थित समजून घ्या. इथं कॉन्स्टंट म्हणजे इथं व्हेरिएबल नाहीये. तर अशी कोणती संख्या आहे की ज्याला व्हेरिएबल नाहीये? तर ती संख्या आहे 5 आणि 2 म्हणजे 5 आणि 2. तर त्याला तुम्ही असं कट करा. काय नंबर दिसताय तुमच्या समोर? जे नंबर तुमच्या समोर दिसताय ते तुम्हाला इथं लिहायचे. काय नंबर आहे? याचा जर का बघितला तर 3 आहे, याचा जर का बघितला तर 4 आहे, याचा जर का बघितला तर 2 आहे, याचा बघितला तर 3 आहे. जरा तुमचा डीच्या व्हॅल्यू कसा? डी कॉन्स्टंट व्हॅल्यू त्याच्यातून स्किप करून टाकायचा, काढून टाकायचा. 5 आणि 2 आपण काढून टाकू आणि व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे. दुसरा आहे dx. आता तुम्ही इथं कोणता व्हेरिएबल दिसतोय तुम्हाला? x. तर x ला क्रॉस लाईन मारा. काय संख्या उरल्या तुमच्याकडं? 4, 5, 3, 2. याला उलट लिहा, म्हणजे इकडून न लिहिता इकडून लिहा. तर पहिला नंबर इन 5, दुसरा इन 4, नंतर इन 2 आणि नंतर इन 3. झाला तुमचा dx. dy. तर तुम्ही काय कराल? इथं कोणता व्हेरिएबल दिसतोय तुम्हाला? y. तर तुम्ही y वर क्रॉस लाईन मारा.
काय संख्या उरल्या तुमच्याकडं 3 सोबत 5, तर 3 सोबत 5, 2 सोबत 2 सोबत 2. याची एवढी प्रॅक्टिस करायची की बिलकुल एकही नंबर चुकला नाही पाहिजे. पहिला कोण लिहिला आपण? डी. दुसरा कोण लिहिला? डीएक्स. तिसरा कोण लिहिला आपण? डीवाय. डी मध्ये आपण कोणत्या व्हॅल्यू वरती क्रॉस लाईन मारली? ज्याला व्हेरिएबल नाही. म्हणजे कोणाला व्हेरिएबल नाहीये? 5 आणि 2. डीएक्स मध्ये तर तुम्हाला समजूनच जाईल की डीएक्स वरती क्रॉस लाईन मारा. इथं बी कळून जाईल तुम्हाला डीवाय. फक्त लक्षात ठेवायचं डीएक्स लिहिताना इकडून नाही लिहायचं तर इकडून लिहायचं. आता सगळ्यात मेन, जर काही मुलं याचा डायरेक्ट मल्टिप्लाय करतात 3 3 चा 9, असं नाही करता येणार. कारण की क्वेश्चन किती मार्काला मेन्शन केलेला आहे त्याच्यावर तुम्हाला लिहावं लागेल. मग सगळ्यात मेन काय तर याचा क्रॉस मल्टिप्लाय करावा लागतो. 3 इंटू 3. नंतर मायनसचा, हा जो मायनसचा साईन आहे हा डिटर्मिनंटचा मायनसचा साईन. डिटर्मिनंट जशी पुढे जाते प्लस मायनस प्लस अशी ती कन्सेप्ट आहे. पण आपल्याला 3/3 ची डिटर्मिनंट नाही. दुसरा क्रॉस सांगा. 4 च्या क्रॉस किती आहे? 2. इकडं सगळे लिहून घ्यायचे. 5 च्या क्रॉस 3, 4 च्या क्रॉस 2, त्यानंतर 3 च्या क्रॉस 2, 5 च्या क्रॉस 2. आता मल्टिप्लाय साईनचा सगळ्यात शेवटी आपण युजेस करणार आहे. साईन प्लस मायनस मायनस प्लस असं काहीही करायचं नाही. मी जे सांगन तुम्हाला त्या पद्धतीनं तुम्हाला साईन द्यायचंय. तर पहिला मल्टिप्लाय 3 3 चा 9, 4 2 चा 8, 5 3 चा 50, 4 2 चा 8, 3 2 चा 6, 5 2 चा 8. झालाय सगळा मल्टिप्लाय करून. आता राहिला साईनचा विषय. तर बघा तुम्ही पहिला जो क्रॉस मल्टिप्लाय केलेला याला कोणी एक मायनसचं साईन दिसतंय का तुम्हाला? नाही दिसत. याला मायनसचे साईन नाहीये म्हणल्यावर इथं साईन येणार नाही. इथं पहिल्या संख्येला साईन कधी येत असतं? जर का या दोन्ही पैकी एकाला जर मायनसचं साईन असेल तर मायनस वापरा, नाही तर मायनस येणार नाही. राहिला दुसरा विषय, हा मायनसचा साईन इथं प्लस होईल. कधी प्लस होईल? या ज्या 2 नंबरचा क्रॉस मल्टिप्लाय तुम्ही करताय यांच्यातल्या एखाद्याला कोणत्या तरी एका संख्येला मायनसचं साईन पाहिजे. जर का याला मायनसचं साईन असेल तेव्हाच हा प्लस होईल, नाही तर तो प्लस होणारच नाही, तो मायनसच राहील. त्यासाठी लक्षात ठेवा, पहिला एकाला मायनस असेल पहिल्या संख्येला मायनस वापरा, नाही तर प्लस वापरा. दुसऱ्या हा मायनस कंटिन्यू राहील, पण हा मायनस कधी प्लस होईल? जर ह्या दुसऱ्या क्रॉसला कोणत्याही एका नंबरला मायनसचं साईन असेल तेव्हा हा प्लस होईल, नाही तर तो मायनसच राहील. दुसरा येथे साईन चेक करा. याला कोणी मायनस आहे का? एकाला मायनस असला तरच इथं मायनस येईल. इथं मायनस तर आहेच, तर हा मायनस प्लस होईल का? तर दुसऱ्याचे साईन चेक करा. दुसऱ्याला कसे साईन आहे? एखाद्याला तुम्हाला मायनस दिसतोय का? नाही, विषय सोडून द्या. याला पण मायनस. इकडं बघा याचे जे साईन दिसत आहे तुम्हाला, एखाद्याला प्लस दिसतोय का मायनस दिसतोय का? नाही, सोडून द्या. इथं मायनस कधी येईल? जर का या पहिल्या क्रॉस नंबरला मायनसचं साईन असेल एखाद्याला तरच, नाही तर द्यायचा नाही. हा मायनस प्लस कधी होईल? जर का याला एखाद्याला मायनसचं साईन असेल. एक म्हणतोय मी, एक हा, बाकीचं जाऊ दे तिकडं, एक. मग इथं एक साईन दिसतंय का? तर नाही, तर मायनस. मग राहायला बेसिक सॉल्युशन. तर तुम्हाला बेसिक सॉल्युशन येते, या 9 ला प्लस आहे, 8 ला मायनस आहे, प्लस मायनस मायनस. 9 मधून 8 काढा 1, याला प्लस आहे याला मायनस आहे, प्लस मायनस काय होईल? मायनस. 15 मधून 8 काढा, किती उरल? 7. इथं तुम्ही वजाबाकी करा, प्लस मायनस मायनस. 10 मधून 6 गेले 4. तर कधी बी बेरीज वजाबाकी करताना काय लक्षात ठेवायचं? मोठ्या संख्येचं साईन. 6 मोठे का 4? सॉरी, 6 मोठे का 10? तर 10 ला मायनस आहे म्हणून याला येईल मायनस. ह्यासारखा व्हॅल्यूची तुम्ही प्रॅक्टिस केली तर पुरा लिनियर अगदी तुम्ही ग्रॅमर्सला सॉल्व्ह करशाल. तर शेवट x इक्वल dx बाय डी, y इक्वल dy बाय डी. मग dx शोधा. dx शोधला. dx ची व्हॅल्यू किती आहे? 7.
डी शोधा, डी ची व्हॅल्यू किती आहे 1. खालचा 1 लिहायची गरज नाही, तुमचा आन्सर आलं 7. डी वाय ची व्हॅल्यू शोधा -4, डी ची व्हॅल्यू शोधा 1 म्हणजेच -4. तर तुमचा एक्स आणि वाय हा तुमच्या समोर आलेला आहे. क्रॅमरची युजेस तुम्ही पुऱ्या लिनियर इक्वेशन मध्ये क्रॅमर्स यूज करून तुम्ही पुरे इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. आणि मेथड शिका, प्रॅक्टिस सेट शिकून तुमचं काही व्हायचं नाही. एकदा का तुम्हाला क्रॅमर्स आला, तुम्हाला कुठलंही लिनियर इक्वेशन दिलं तरी सहज सॉल्व्ह करता येईल. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, मी डी कसा लिहिला, डीएक्स कसा लिहिला, डी वाय. आणि झोपून वगैरे वेळे पाहू नका, नाही तर झोपू पलंगाला चिटकायची पण मेंदूला मॅथ चिटकायचं नाही, अशी गत तुमची होईल. म्हणून लक्षात घ्या, डी डीएक्स डी वाय, डी कॉन्स्टंटला, एक्स ला, डी वाय ला. हे मल्टिप्लाय समजून घे, एकदम समजणं एकदम गरजेचं आहे. साईन मध्ये मुलांचं खूप कन्फ्युजन असतं. तर पहिलं, याला एखाद्याला जर का मायनस असेल तेव्हाच पहिल्या संख्येला मायनस लागेल, नाही तर मायनस लागणार नाही. दुसरा, हा मायनसचा साईन प्लस मध्ये कन्वर्ट जेव्हाच होईल तेव्हा या 2 क्रॉसच्या नंबरला दोन्ही पैकी एकाला जर का मायनस असेल तरच ते प्लस मध्ये कन्वर्ट होईल, नाही तर तो प्लस मध्ये कन्वर्ट होणार नाही. एवढं लक्षात ठेवा. या एका क्वेश्चनच्या सॉल्युशनचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. कसं आलं काय आलं तुम्ही लिहू शकता. आणि पेन आणि नोटबुक घेऊनच व्हिडिओ बघायचा आहे, पूर्ण लिहून ठेवायचे. कारण की क्रॅमर्स म्हणून तुम्हाला पुऱ्या चॅप्टर मध्ये मी यूज करून सांगणार आहे. तर 2 मिनिट. तर बघ, आता आपण सेकंड इक्वेशन बघ. सेकंड इक्वेशन थोडं आपण मायनस मिक्स करू. जसा 2x - 3y = -5 सांगितलं, अजिबात गायब असं. 3x + 4y = -2. आता याला आपल्याला करणे सॉल्व. क्वेश्चन कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, सॉल्व म्हणूनच क्वेश्चन येणार आहे. आणि बाय युजिंग क्रॅमर्स आला तर आपण क्रॅमर्स तर सॉल्युशनच येणार आहे आपल्याला. कारण की क्रॅमर्स वापरणं तर पूर्ण लिहावं लागेल, डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय वगैरे नाही. बाय युजिंग आपल्याला प्रॉपर मार्क पडायचं तर आपल्याला स्टेप बाय स्टेप लिहावं लागेल. बाय युजिंग क्रॅमर्स. तर पहिला नंबर कोणाचा लागतो, डी. दुसरा नंबर कोणाचा लागतो, डीएक्स. तिसरा नंबर कोणाचा लागतो, डी वाय. डी ची व्हॅल्यू सांगा. डी मध्ये कोणती व्हॅल्यू येणार नाही. कोणाला कॉन्स्टंट दिसतोय, कोणाला व्हेरिएबल आहे. 5 आणि तुला व्हेरिएबल आहे का नाही. क्रॉस लाईन मारा. काय उरलं तुमच्या समोर, तुमच्या समोर उरलेल्या व्हॅल्यू सांगा. 2 -3 3 4 पूर्ण व्हॅल्यू लिहून घ्यायच्या. डीएक्स पट लक्षात आलं पाहिजे. कोणाला क्रॉस लाईन मार्शाल, डीएक्स. एक्सच्या व्हॅल्यूला काय उरलं, -3 -5. पण ते काय सांगलं तुम्हाला, उलटा लिहायचा. -5 -3 -2 सोबत 4. डी वाय क्रॉस लाईन मार्शाल, वाय ला क्रॉस लाईन मारा. काय संख्या उरल्या, 2 सोबत -5, 3 सोबत -2. एकदा व्हॅल्यू लिहून झाल्या की क्रॉस मल्टिप्लायच्या संख्या लिहून घ्यायच्या. सगळं 1 by 1 करायचं. 2 × 4 हे मायनसचा साईन कोणत्याच संख्येचा नाही. -3 × 3 सेकंड. -5 च्या क्रॉस 4 -3 × -2 2 × -2 -5 × 3. आता साईन पाहून कन्फ्युज व्हायचं नाही. पहिला गुणाकार म्हणजेच मल्टिप्लाय करून घ्यायचा. पहिला मल्टिप्लाय 4 2 चा 8, 3 3 चा 9, 4 5 चा 20, 3 2 चा 6, 2 2 चा 4, 5 3 चा 15. झालं संख्या देऊ. राहिला साईनचा प्रश्न. सगळा गोंधळ इथं आहे. तर मी काय सांगलं, पहिल्या क्रॉसला पहा. 1 मायनसचा साईन दिसतोय का, नाही. विषय संपला. 1 मायनसचा साईन असेल तेव्हाच मायनस द्यायचा, नाही तर द्यायचा नाही. दुसरा क्रॉस बघा, 1 मायनसचा साईन दिसतोय का, दिसतोय. तर हा काय होऊन जाईल, इथं प्लस. दुसरा कधी बी प्लस होईल 1 मायनसचा असेल तर, पहिला कधी बी मायनस होईल 1 मायनसचा असेल तर. लक्षात ठेवायला येईल ना. दुसरा बघा, याला किती मायनसचे साईन दिसताय, म्हणून इथं काय मायनस. आता दुसऱ्याला 1 मायनसचं साईन दिसतंय का, 1 पाहिजे आपल्याला. 1 दिसतंय का, नाही. विषय सोडून द्या, तशाच्या तसा.
तिथं प्लस येणार नाही. दुसरा क्रॉस बघा, एक मायनसचं साईन दिसतंय म्हणून तुम्ही मायनस वापरशाल. दुसरा बघा, एक मायनसचा साईन दिसतोय का दुसऱ्या क्रॉसला, यस, म्हणून तुम्ही मायनस नाही म्हणणार, काय म्हणशाल, प्लस. याचं एकूण कॅल्क्युलेशन बेसिक टर्म्स यूज करा. 8 आणि 9 म्हणजे 8 आणि 9 किती होईल, 17. बोलत चला तिकडं. -20 -6 मायनस मायनस काय होतं, प्लस, पण 26 पण -26. याला मायनस याला प्लस, प्लस मायनस काय होईल, मायनस. 50 मधून 4 काढा, 11. कोण ग्रेटर आहे, ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करताना मोठ्या संख्येचं साईन यूज करायचं. मोठं कोणी 15 ला काय साईन आहे, प्लस, म्हणून आला प्लस. मग आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, x इक्वल dx/d वापरा, y इक्वल dy/d वापरा, dx ची व्हॅल्यू शोधा. dx किती आला, -26. d किती आहे, 17. भाग जातो का, नाही. झालं फायनल आन्सर. dy शोधा, dy किती आहे, 11. d शोधा किती आहे, 17. झालं तुमचा x आणि y. 3 मार्काचं सॉल्युशन संपलं. फक्त थोडा सराव करा आणि थोडे साईनचे युजेस बघा. लक्षात घ्या, याला 1 मायनसचा असला तरच मायनस येईल पहिल्या संख्येला, दुसऱ्याला 1 मायनसचा असला तरच प्लस येईल, नाही तर इथं कायम प्लस राहणार आणि इथं कायम मायनस राहणार. विषय संपला. तर लक्षात ठेवा, क्रॅमर्स आपल्यासाठी खूप महत्वाचा घटक आहे. आपण पुरा फ्रॅक्शन सुद्धा यांना सॉल्व, पुरा लिनियर 12 मार्काचं वेटेज आहे बोर्डचं मित्रांनो. तर आपण 1 बाय 1 एक व्हिडिओ मध्ये अपलोड करत जाऊ. तर सर्वांना विनंती आहे की स्क्रीनशॉट काढून थोडं थोडं लिहत चला आणि काय जे अडचणी आल्या त्या सांगत चला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तेवढी पॉईंट क्लिअर करायचं. थँक्यू.